राम राम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लोणी खांड ही रेसिपी बघणार आहोत। चला की बघूया तिजोरी उघडून। आज आपण बनवणार आहे 1 किलो दह्यापासून लोणी। हे 1 किलो दही आहे। आपण ह्या रवीने ह्याला हटून घेऊया। आधी हळूहळू हटायचं आहे ह्याला। सर्वात आधी हळूहळूच हटायचं आहे। त्याच्यानंतर एक 5-10 मिनिटांनंतर स्पीड वाढवायचा आहे। दही हटण्यासाठी आपल्याला खोलगट भांड्याचा उपयोग करायचा आहे आणि हळूहळू हटायचा आहे, म्हणजे लोणी व्यवस्थित निघलं जातं। ही आहे आजीची पारंपरिक पद्धत लोणी काढायची। आणि ह्यामध्ये थोडं थोडं थंड पाणी ऍड करत जायचंय। परत हटूया। पाणी जास्त टाकायचं नाहीये, प्रमाणातच वापरायचे पाणी। तुम्हाला माहितीये पूर्वी बायका लोणी काढताना ओवी म्हणायच्या, तर मी सुद्धा एक ओवी लिहिलेली आहे। मी बोलून दाखवते। माझा आवाज एवढा छान नाहीये, तरी पण मी बोलून दाखवते। चला सयानो लोणी काढूया, चला सयानो लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, दमादमान लोणी काढूया, दमादमान लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, चला सयानो लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, चला सयानो लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, दमादमान पाणी घालूया, लोणी काढूया, लोणी काढूया, दमादमान पाणी घालूया, लोणी काढूया, लोणी काढूया, चला सयानो लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, चला सयानो लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया, बाळकृष्णासाठी लोणी काढूया, बाळकृष्णासाठी लोणी काढूया, चला सयानो लोणी काढूया, लोणी काढूया, लोणी काढूया। छोटीशी ओवी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तयार आहे आपला लोण्याचा गोळा। आता आपण ह्याला असं अलगद हाताने काढून दुसऱ्या पाण्यात टाकूया। हे मी असं दुसऱ्या पाण्यात टाकलेलं आहे। मला हे लोणी बनवताना बरोबर 30 मिनिटं गेलेले आहेत माझे। लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार आहे लोण्याचा गोळा। आता ह्याला आपण छान सजावट करूया। मी ह्याच्यामध्ये टाकते साखर, खडी साखर आहे आणि थोडासा पिस्ता। तयार आहे लोण्याचा गोळा, जो श्रीकृष्णाला खूप आवडतो। अशाच छान चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेस खावा, बेस राहावा।